आणि त्यांची चिन्ह बदलत गेली. खरंय. बबनराव पाचपुते 1980 पासून राजकारणात आहेत आणि तोच वारसा तुम्हाला लाभलेला आहे. वारशामुळे तुम्हाला तिकीट मिळतं, पण जनता किती सहज एक्सेप्ट करते. नेता म्हणून हा माझा नेता आहे असं. मुळात म्हणजे काय होतं, वारसा तुम्ही फक्त राजकीय कुटुंबाशी धरता. वारसा हा काही फक्त राजकारणात नाही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो वारसा आहे. तेव्हा एखादा खूप चांगला सुपर स्पेशालिटी डॉक्टर असेल, त्याचा मुलगा ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये येतो तो वारशातनंच आलेला असतो. एखादा जवळचं उदाहरण घेऊ, पलीकडच्या दुकानात जाऊन आपण पाहू, त्या दुकानदाराच्या आजोबाने दुकान सुरू केलेलं आहे, खरं. त्याला ते वारसातच मिळालेलं आहे. प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक धंद्यामध्ये वारसा चालतो तुम्हाला. मग राजकारणात वारसा का चालत नाही? ठीक आहे, चाललं तरी ठीक आहे, काय अडचण नाही. वर्षात आम्हाला उमेदवारी मिळते, सगळं होतं. आमची तर अडचणी भलत्याच असतात. म्हणजे वर्षात ज्यावेळेस आम्हाला येतं, आम्हाला फक्त आम्ही आमच्या विरोधापेक्षा सक्षम आहोत, विरोधकापेक्षा, हे सिद्ध नसतं करायचं. आम्ही आमच्या वडिलांच्या बरोबरीने काम करू शकतो, किंबहुना एक पाऊल वडिलांपेक्षाही पुढे टाकू शकतो, हे जनतेला सिद्ध करावं लागतं. आणि हे जोपर्यंत आम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत जनता आम्हाला स्वीकारत नाही. तुमची डबल फाईट असते. म्हणजे डबल 100%. म्हणजे आमची तुलना आता जरा असं माझं धरू, माझ्या वडिलांचा जवळजवळ 45-50 वर्षाचा अनुभव आहे. माझी तुलना होत असताना माझ्या विरोधकांबरोबर होते, प्लस मी माझ्या वडिलांसारखं काम करू शकतो की नाही याच्याशी होते. त्यांच्याकडे 50 वर्षाचा अनुभव आहे. खरं. त्यांच्या 50 वर्षात त्यांनी काही चुका केल्या असतील, काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, काही अनुभव घेतले असतील, त्या अनुभवाने आज तिथपर्यंत पोहोचलेत. पण जनतेची, लोकांची ही अपेक्षा असते की तुम्ही काही अनुभव घेतलेला नाही तरीसुद्धा तुम्ही त्या लेवलला आलेला पाहिजेत. म्हणजे आमचं सुरुवात ज्यावेळेस होते, आम्हाला शाळेत टाकतो त्यावेळेस आमचं सुरुवात किंडरगार्टनपासून नाही होत, बालवाडीपासून नाही होत. आम्हाला थेट ग्रॅज्युएशनचा अभ्यास द्यावा लागतो, परीक्षा द्यावी लागते. नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या वडिलांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे, निवडणूक